पैसा गेलेला नाही. मला वाटतं त्यातले 3-3 कोटी 2-2 कोटी उचललेलेच हे पडके दाखवायला आले. 3 कोटी कागद नाही, पत्तर नाही, जामीन नाही, कोणाची सुरक्षिततेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि 3 कोटी हॅलो 3 कोटी देऊन टाका. हा भाजीपालाच आहे. 3 कोटी देऊन टाका, 2 कोटी देऊन टाका. अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले, परळी तालुक्यामध्ये झाले, त्याचा हा फटका आणि जवळपास 20,000 लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहेत. 250 कोटी रुपयाला 20,000 काहीच नाही. म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले, फार मोठे पैसे गुंतलेले आहेत. हे पैसे मिळाले पाहिजे. ठीक आहे, कोणी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही, केंद्राचा प्रश्न आहे, परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेला पाठीमागे एका कायद्यान्वये. त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या पुढे मी हा प्रश्न मांडला होता. तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू, परंतु ती बैठक लागली नाही. पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही. मी 2-4 वेळा वेळ मागितली, मिळाली नाही, त्यांच्या अडचणीमुळे मिळाली. परंतु मी या आठवड्यात नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही मला माहिती नाही. पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन. ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकार विभाग, त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल. तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रार बरोबर अगोदर बैठक लावली. केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये MPDA लावावं लागेल. तुमच्या या केसमध्ये सुद्धा MPDA लावावं लागेल. MPDA लावला का यांच्या प्रॉपर्ट्या जप्त 300 कोटीपैकी जेवढं 100 कोटीचे होतील, 50 कोटीच्या प्रॉपर्टी होतील, कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे 5,000 आहेत, कोणाचे 10,000 आहेत, 25,000 आहेत, 30,000 आहेत, त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चिटफंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये, त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता. तशी आपली रक्कम 5,000 कोटी रुपयापर्यंतची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत, कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही. मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही, तिचं लग्न वेळेवर करावं लागतं. मुलींचे लग्न अडचणीत आले, अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालंय. माझ्या लेकरा बाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढे आव असून उभा राहिलेला आहे. म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टी स्टेट जिजाऊ मासाहेब, त्याच्यानंतर साईराम, शुभ कल्याण हा स्टँडिंग वॉरंट मधील 3 आरोपी हो ते अजूनही जेलातच आहेत. 3 ते 4 जण आरोपी आहेत. हो होय. त्याच्यानंतर ज्ञानराधा तर 3,700 जे 5,000 कोटी आहेत त्यातले 3,700 कोटी ते एकट्या ज्ञानराधामध्ये आणि 1,300 कोटी बाकी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये. 1,300 कोटीपैकी 300 कोटीचा वाटा आपला आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. राज्य सरकार, केंद्र सरकार, मी लगेच निघेल असं मी काही थातुरमातुर शब्द तुम्हाला देणार नाही, परंतु
याच्यातला मार्ग काढावाच लागेल, कारण शेतकरी म्हणजे लोकांची, छोटा व्यापारी असेल, आमचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात. त्याचं कारण असं आहे की 2% किंवा 3% जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात पटापटा इकडे चाला, कारण महिन्याला माल जरा जास्त मिळतोय. अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले. तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील, त्याला कसा मार्ग काढायचा, हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ. सचिन फार चांगला पोरगा आहे, जाधव सर इथं आहे, केशव आहे. केशव चांगला निर्भीड आहे आमचा केशव, न घाबरणारा केशव आहे ना, बरं का. आणि घाबरायचं काय कोणाला, एवढे लोक आले, हे काय कमी लोक आले. हे फडके दाखवणाऱ्यांना म्हणावं इथे येऊन बघा लोक किती, बस तुमचेच परळीचे लोक आहेत. अरे बाबा हो, हे काही योग्य नाही. राजस्थानीचा 23% इंटरेस्ट दाखवला होता का? हो. बाबो 23%, 13% ठीक आहे. हे मला 22.50%. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं असतं. जो अंदर से ज्यादा रखता है उसको ज्यादा बोलाऊंगा, असं आहे. म्हणजे प्रलोभन काय दाखवावं. 13%चं ऐकलं, 14%चं ऐकलं, 16%चं ऐकलं, पण 22.5%चं म्हणजे 22.50%चं पहिल्यांदा ऐकतोय. हे असले आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवले. अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे 10,000 रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही. याचे 10,000 कवा देऊन टाकेन असं वाटतं. मी सुद्धा 5व्या टर्मचा, माझा तालुका दूध संघ आहे, जवळजवळ 1.5 लाख लिटर दूध आहे. 3, 5 आणि 23, 3, 13 आणि 23 या 3 तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्याला. पेमेंट ठेवीत नाही. 3 ची 4 जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही. अरे बापरे, शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही, कसं काय पेमेंट नाही झालं. 4 तारखेला झालंच पाहिजे. इतक्या व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं. तसं इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी 17-18 संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील. त्या संचालकांनी सुद्धा एखादी बादली भर पाणी आणावं आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही. तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले. बादली भरत नाही, पाऊण बादली आणायची, फुल सुद्धा नको. पाऊण बादली घ्यावा आणि पूर्ण बुडवावा, आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा मुडकं वर काढावं. पैसे मागायला गेले तरी बी लपून बसतात, छपून बसतात. अरे काय तुमचे जिंदगानी, कशासाठी तुम्ही हे केलं. आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं, ह्याचा लढा उभा राहावा लागेल. आपण लढा देऊ, कुठल्याही पातळीवर लढू. राज्य सरकार, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊ आणि काहीही करून लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील. तुम्ही फक्त जाधव साहेब एक काम करा, MPDAचा प्रस्ताव लवकर पाठवा. आपले राज्याचे मुख्यमंत्री असे खतरनाक आहे, MPDA गेला की वाजूनच टाकते. त्या बीडच्या वाजवले ना, माझ्याच पत्रावर वाजवलं, माझ्याच पत्रावर MPDA लगेच. आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी विकणार होते ते लगेच स्टॉप केल्या. हे जेवढे बी डायरेक्टर आहेत यांचे नातेवाईक, यांचे गोतेवाईक सगळ्यांचं गोळा करा काय काय आहे आणि लगेच MPDAचा प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ. म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाकू. प्रॉपर्ट्या सीज केल्या, धंदे पाणी बंद झाले की मग ह्याला मंत्र्याला का लोकांचे पैसे द्यावे लागतात. तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ, योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवीदारांना दिलासा देऊ. एवढंच विनम्रपणे
या ठिकाणी सांगतो. आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे, कारण मी रात्री 10 वाजता सांगितलं जवळ, है ना, रात्री 10ला फोन केला, नंतर त्यांनी सचिनला केला असेल. मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो. त्याचं वय फार लहान आहे, तो काय फार मोठा वय द्यायचा नाही, परंतु पीडितांचं, दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलंय त्याला 100% यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा राहील एवढंच नम्रपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवेदन देते, निवेदन